नांदेड़ में SFI ने ITI के मुख्तलिफ मसाइल के हल के लिए एहतजाजी रैली निकाली। नांदेड़ में टेक्निकल इंस्टीट्यूट की हैसियत से ITI कारकर्दगी कर रहा है। इस इदारे में गांव देहातों से बड़ी तादाद में तलबा दाखिला लेते हैं ताकि पेशावर टेक्निकल कोर्सेज कर सकें, लेकिन हुकूमत की जानिब से ऑनलाइन इम्तिहानात का इनेकाद किया जा रहा है, जिससे गांव देहातों के तलबा को परेशानियों का सामना है। वहीं नताइज में ताखीर से तलबा को 1 साल ज़ाय हो जाता है। इसके अलावा स्कॉलरशिप्स और दीगर मसाइल को लेकर तलबा ने एहतजाज का रास्ता अपना लिया है। SFI के बैनर तले तलबा ने ITI से जिला कलेक्टर दफ्तर तक एक रैली निकाली। जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम देकर अपने मसाइल को हल करने की मांग की गई। भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याच पाहिजे। इन्कलाब जिंदाबाद झाली पाहिजे आणि ऑफलाईन जी पूर्वीप्रमाणे परीक्षा होती ती घ्यायला पाहिजे। कारण मुख्याचं कारण असं आहे की आपलं जे ITIचं कॉलेज आहे तिथं फक्त 3 ते 4 संगणक आहे आणि जवळपास 5000ची क्षमता असलेले ते कॉलेज आहे। तिथं परीक्षेच्या 2-3 दिवस अगोदर विद्यार्थ्यांना संगणकाची माहिती दिली जाते आणि डायरेक्ट ऑनलाईन पेपर घेतात। तर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्यामुळं ऑनलाईन परीक्षा देणं त्यांना शक्य नाही, कारण संगणकच हाताळता येत नाही। 3 दिवसामध्ये तुम्ही 5-5 हजार विद्यार्थ्यांना संगणक हाताळणं आणि परीक्षा द्यायला लावणं हे अत्यंत चुकीचं आहे। आम्ही राज्य सरकारला विनंती करत आहोत की ऑनलाईन परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा उपलब्ध करून द्यावं, तर त्यांचं शैक्षणिक करिअर वाचवेल, नाही तर खूप त्यांचं नुकसान होईल। नाही झालं तर दुसरा आम्ही विभागीय औरंगाबादला जाणार आहोत डेलिगेशन म्हणून राज्यस्तरावरचं भेटायला। तिथल्या ज्या ITIचा विभाग आहे तिथं जर ते मान्य करत नसतील तर संबंध महाराष्ट्रावर SFIच्यावरनं आंदोलन करण्याचं आम्ही छेडण्यात येईल असं सांगणार आहे। दुसरा जो मुद्दा आहे विद्यावेतनाचा, खरं तर आत्ता स्वतंत्र भारतात विद्यार्थ्यांना ITIचा फक्त 38 रुपये महिन्याला विद्यावेतन दिलं। खरं तर आमची मूळ मागणी आहे, हे विद्यार्थ्यांची विटंबना आहे। त्यांना महिन्याला किमान 3000 रुपये विद्यावेतन दिलं पाहिजे आणि परीक्षेचा निकाल वेळेवर न लागल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं जे शासकीय जागे निघत आहेत त्यांना ते चुकलेले आहेत, वर्ष त्यांचा गॅप गेलेला आहे। त्यामुळे ITIचा निकाल वेळेवर लागला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे नुकसान होत आहे ते वाचवलं पाहिजे असं सरकारकडून मागणी करतो। आमची ऑनलाईन एक्झाम होत आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये ना 8वी पासून विद्यार्थी येतात, त्यामुळे आणि आमच्या कॉलेजमध्ये संगणक पण नाहीत आणि आमची ऑफलाईन एक्झाम झाली पाहिजे। आणि जास्त करून आणि बाहेरून येतात विद्यार्थी, त्यांना विद्यावेतन खूप कमी भेटतो, एकदम 38 रुपये महिना भेटतो आणि त्यांना विद्यावेतन जास्त भेटावं आणि आमची ऑफलाईन एक्झाम व्हावं ही आमची मागणी आहे।